नमस्कार. लोकमान्यमध्ये आपलं स्वागत. आज आपण पाहणार आहोत 17 मे 2021च्या चालू घडामोडी. यामध्ये आपण लोकसत्ता, सकाळ, द हिंदू, PIB, लोकमत, महाराष्ट्र टाइम्स यामधील चालू घडामोडींचा आढावा घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही लोकमान्य MPSC UPSC या यूट्यूब चॅनलला लाईक केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व मित्रांपर्यंत ही पोहोचेल. आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली टेलिग्राम लिंक जॉईन करून वेळोवेळी अपडेट मिळवत राहा. पहिली चालू घडामोडी आहे, तौत्के हे वादळाची आता तीव्रता वाढलेली आहे. आपण 2 दिवस पाहतोय आता वादळ कर्नाटक, केरळ यामध्ये जास्त प्रमाणात विध्वंस करत आता ते गोव्यातून महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे. आज रायगडला रेड अलर्ट देण्यात आले आणि पालघरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. तर हे रेड अलर्ट आणि ऑरेंज अलर्ट काय असतं हे आपल्याला आता पाहिजे. तर हे चक्रीवादळ जास्त प्रमाणात अतितीव्र का झालं, तर अगोदर हे वादळ पश्चिम बाजूने चाललं होतं आपल्या अरबी समुद्रात. ते पूर्वेकडे जास्त प्रमाणात सरकायला लागलं आणि पूर्वेकडे सरकत असताना ते किनारपट्टी जवळ येत असल्यामुळं त्या किनारपट्टीच्या शेजारी मुंबई, पालघर असतील या जिल्ह्यांना आता रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. अगोदर कोकण, गोवा जास्त प्रमाणात त्यांनी नुकसान तिथं केलेलं आहे. गोव्यामध्ये तर कित्येक घरांची पडझड झालेली आहे, कारण ते पूर्वेकडे आणि किनारपट्टीकडे सरकल्यामुळे त्याची तीव्रता वाढलेली आहे. तर हे वादळाचा मार्ग कसा आहे तो बघा. काल रात्री 9 वाजेपर्यंत मुंबईपासून ते 240 किमी अंतरावर होतं आणि अशा पद्धतीने ते गुजरातला पोरबंदरपर्यंत हे वादळ जाईल अशी शक्यता आहे. पोरबंदरला ते जमिनीच्या बाजूला गेलं तर ते एंड होण्याची शक्यता असते, कारण त्या वादळाला जास्त प्रमाणात गरज असते ती उष्णतेची आणि आर्द्रतेची. ती आर्द्रता आणि उष्णता जमिनीवर आल्यावर ती संपते आणि ती संपल्यानंतर मग वादळ तिथं विरलं असं म्हणलं जातं, म्हणजे संपतं तिथं. यानंतर आता आपल्याला पाहिजे की जे IMD आहे, इंडियन मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट, ते आपल्याला सांगते की रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट किंवा ग्रीन अलर्ट, येलो अलर्ट. आता हे आपल्याला पाहावं लागेल. ग्रीन म्हणजे काय, तर ग्रीन म्हणजे नो वॉर्निंग, कोणती ॲक्शन घेण्याची काही गरज नाही, तुम्ही आहे या स्थितीत व्यवस्थित आहे, तुम्हाला कोणताही धोका नाही. येलो अलर्ट जर आपल्याला दिला तर आपल्याला फक्त लक्ष असू द्या असं सांगितलं जातं की येलो अलर्ट, बी अपडेटेड. येलो अलर्टमध्ये. ऑरेंजमध्ये काय सांगितलं जातं, जर ऑरेंज अलर्ट तुम्हाला दिला असेल तुमच्या भागामध्ये, जर IMDनं वादळ आलं तर तुम्ही लक्षात ठेवायचं की बी प्रिपेअर्ड, तयारीत राहायचं, वादळ आता कधीही धडकू शकतं, तयारीत राहा, म्हणजे ऑरेंज अलर्ट. आणि ह्या ऑरेंज अलर्टमध्ये काय, हेवी टू व्हेरी हेवी रेनफॉल, म्हणजे तुम्हाला तिथं जास्त पाऊस पडण्याची शक्यता असते. आणि ज्यावेळेस रेड अलर्ट दिला जातो, ज्यावेळेस तुम्हाला IMD सांगते की रेड अलर्ट, त्यावेळेस तुम्हाला टेक ॲक्शन हे लक्षात ठेवा. हे जोड्या लावायला येईल म्हणून मी 4ही पर्याय सांगितले आहेत, ग्रीन, येलो, ऑरेंज आणि रेड. जर IMDनं तुम्हाला सांगितलं, म्हणजे भारतीय हवामान विभागानं जर सांगितलं की जर वादळ येते आणि तुम्हाला तिथं सांगितलं की ग्रीन अलर्ट, येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट आणि रेड अलर्ट, मग ह्याच्यामध्ये ऑरेंज अलर्ट म्हणजे काय, हेवी टू हेवी रेनफॉल आणि बी प्रिपेअर्ड, तुम्ही तयारीत राहा. त्याच पद्धतीनं रेड अलर्ट जर तुम्हाला धोक्याचा इशारा दिला असेल तर म्हणजे टेक ॲक्शन, तिथल्या लोकांना तिथून हलवावं लागतं. तिथं जे जीवितहानी मनुष्याने होऊ नये म्हणून तिथल्या लोकांना आपण स्थलांतरित करतो आणि त्यांची काळजी घेतो. यासाठी काय असतं, आपत्ती निवारण दल असतं, यालाच आपण काय म्हणतो NDRF, राज्याचं आपत्ती पोलीस यंत्रणा सुद्धा असते आपल्या त्याबरोबर. हे काय करत असतात, आपत्ती निवारण कामामध्ये जे किनाऱ्या बाजूला धोकादायक स्थितीमध्ये घर असतील, गाव असतील यातील नागरिकांचं स्थलांतरित करायचं असतं. ज्यावेळेस रेड अलर्ट दिला जातो त्यावेळेस टेक ॲक्शन हे महत्त्वाचं आहे. पहिल्यांदा तुम्ही तिथं हेच केलं पाहिजे. मग आता आपण पाहिलं रेड अलर्ट कुणाला दिलेला आहे, रायगडला आणि पालघरला ऑरेंज अलर्ट. हे लक्षात असू द्या, ऑरेंज अलर्ट म्हणजे काय, रेड म्हणजे काय, येलो म्हणजे काय, ग्रीन म्हणजे काय, हे आपल्याला प्रश्न येऊ शकतो, कारण वादळ आता येतात. मागच्या वर्षी निसर्ग वादळ आलं होतं ह्या काळामध्ये. आता कोणतं आले, तौत्केचं नामकरण पण आपण पाहिलं कोणत्या देशाने केलेलं आहे. आणि वादळाची काल आपण व्यवस्थित माहिती पाहिली, कशा पद्धतीने वादळाचा अहवाल असतो, कशा पद्धतीने ते डेव्हलप होत जातं. आणि ज्यावेळेस अहवालपासून ते लांब होत, जर अहवाल पुढे जर जमिनीकडे येत असेल तर ते कशा पद्धतीनं वादळ तीव्रता कमी होत असते. ज्यावेळेस किनाऱ्याकडे येतं त्यावेळेस वाढते, पण किनाऱ्यापासून तर जमिनीच्या भागामध्ये गेले त्याला मिळणारा आर्द्रता आहे त्याची कमी प्रमाणात आर्द्रता मिळायला सुरुवात झाली तर ते त्यामुळे काय होतं, नष्ट होत जातं हळूहळू पुढं. पण त्याच्याबरोबर आलेले ढग हे पावसाचे ढग असल्यामुळं आपण पाहतो किनाऱ्यापासून जसं जसं आत जाईल तसं पाऊस पडतो. आत्ताचं वादळ कोकणामध्ये आहे, पण आत्ता पाऊस पडतोय तो पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात पडतोय, कोल्हापूर, सातारा, सांगली, पुणे या जिल्ह्यावर. कारण ते वादळ जसं पुढे येते तिरकं, त्यावेळेस ते ढग हे वादळापासून जसे लांब जातात तसं त्या ढगांचा जास्त प्रमाणात पाण्यामध्ये रूपांतर होतं, म्हणजेच पाऊस पडतो थंड हवा लागल्यामुळे. हे लक्षात असू द्या. जे आपण 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या बुकमध्ये भूगोलाच्या वाचतो ना, ते कन्सेप्ट जास्त प्रमाणात परीक्षेला येतात. हे असे मोठे कन्सेप्ट जास्त येत नाहीत. त्यामुळे काय होतं, बॅक टू बेसिक हे सर्वात महत्त्वाचं आहे. वादळ आलं तर कसं येतं, काय येतं, वारं कोणते वाहतात, आर्द्रता किती असते, समुद्राचं तापमान किती, 27 डिग्रीपेक्षा जास्त पाहिजे, असे अगदी फॅक्च्युअल प्रश्न विचारले जातात. त्यामुळे हे प्रश्न चुकायचे नाहीत. नंतर दुसरी बातमी आहे,
6,000 रेल्वे स्टेशनवर मोफत वायफाय सुविधा. झारखंडमधील हजारीबाग रेल्वे स्थानक आहे, त्याच्यामध्ये काल 6,000 रेल्वे स्टेशन ठरलेलं आहे वायफाय सुविधा. 2016 पासून वायफाय सुविधा रेल्वेमध्ये सुरू केलेली आहे. ही डिजिटल इंडियाचा भाग आहे. पश्चिम बंगालमधील मिदनापूर आहे ते 5,000 स्थानक ठरलं होतं. आणि रेलटेल ही रेल्वेची काय सार्वजनिक उपक्रमांतर्गत स्थापन केलेली एक कंपनी आहे, तिचा IPO पण मागच्या 2-3 महिन्यामध्ये चर्चेमध्ये होता. त्यामुळे रेलटेलच्या बाबत लक्षात ठेवा, ही रेल्वेची उपकंपनी आहे आणि काय करते, रेल्वे स्टेशनवर वायफाय सुविधा पुरवत असते. आता किती 6,000 रेल्वे स्थानकावर आपण वायफाय पोहोचवण्यात यशस्वी झालेलो आहे. आणि ही डिजिटल इंडिया कामांतर्गत सुरू केलेली एक योजना आहे. डिजिटल इंडिया लक्षात असू द्या. स्किल इंडिया, डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया ह्यांचे ऑब्जेक्टिव्ह तुमचे पाठच पाहिजेत. त्यामुळं जे 2 अक्षरी स्कीम आहेत त्यांचे ऑब्जेक्टिव्ह, त्यांच्या अंतर्गत कोणते प्रोग्राम राबवले जातात असं प्रश्न आपल्याला UPSC किंवा MPSCच्या पूर्वपरीक्षेत विचारले जाऊ शकतात. म्हणून डिजिटल इंडिया अंतर्गत रेलटेल हा एक कार्यक्रम आहे, हे लक्षात असू द्या. यानंतर जे ठेवीदार आहेत त्यांच्या हितासाठी आता लवकरच विधेयक येणार आहे. आपण पाहिलं पंजाब नॅशनल बँक ज्यावेळेस तिथं घोटाळा उघडकीस आला त्यावेळेस ठेवीदार डायरेक्टली गेले आणि पैसे काढायला लागले. यामुळे काय होतं, बँकेमध्ये ठेवी कमी असतील तर सर्व ग्राहकांचे पैसे बँक ती देऊ शकत नाही, कारण बँक जी ठेव घेते त्याचं कर्ज देत असतं. अशा वेळेस सर्व ठेवीदार जर ठेवी काढायला गेले तर बँक बुडण्याची शक्यता असते. म्हणून डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ही आपण एक RBIने स्थापन केलेली एक कॉर्पोरेशन आहे. त्या कॉर्पोरेशन अंतर्गत आपण बँकेमध्ये जमा जी रक्कम होती ती सुरक्षित करण्यासाठी आपण त्याच्यावर विमा काढतो. हा विमा ह्या RBIच्या कॉर्पोरेशन अंतर्गत असतो. आता बँकांच्या ठेवीदारांना वेळेवर मदत मिळावी आणि त्यांच्या ठेवीचे संरक्षण व्हावे यासाठी केंद्र सरकारनं हे आता काय केलेलं आहे, जो विमा 1 लाख होता तो आता 5 लाख केलेला आहे. बजेटमध्येच घोषणा केली होती, पण हे आपल्याला बदलायचं असेल तर आपल्याला यामध्ये कायद्यानं बदल करावा लागतो. मग हा कायदा संसदेत पारित करावा लागतो. मग यासाठी विधेयक मांडावं लागतं. विधेयक ज्यावेळेस आपण संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभेत संमत होतं, राष्ट्रपती सही होते, त्यावेळेस तो कायदा होतो आणि हा कायदा झाल्यानंतरच मग त्याची इम्प्लिमेंटेशन होते. मग ज्यावेळेस बजेटमध्ये घोषणा केली त्यानंतर कायदा मांडला गेला नाही. आता पावसाळी अधिवेशनामध्ये कायदा मांडला जाणार आहे. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कायद्यात आता दुरुस्ती करण्यात येणार आहे. या दुरुस्तीमागील उद्देश काय असेल तर खातेधारकांची जी बँकेमध्ये जमा झालेली रक्कम आहे तिला विमा संरक्षण द्यायचं आणि त्याची मर्यादा आता 5 लाख रुपये केलेली आहे. पहिली 1 लाख रुपये होते. आता PMC बँकेमध्ये जो घोटाळा उघडकीस आला तेव्हापासूनच आता लोकांचं सहकारी बँक असतील किंवा नॅशनल बँका असतील यामध्ये ठेवी काढून घेण्याचं प्रमाण वाढले. अशा पद्धतीने जर ठेवी काढून घ्यायला लागले तर बँकांना जो विकास कामासाठी कर्ज देण्यासाठी पैसा उपलब्ध असतो तो पैसा कमी प्रमाणात उपलब्ध होईल. तो पैसा जर कमी प्रमाणात उपलब्ध झाला तर भारताचा जो विकास होईल, जो बँकातील कर्ज घेऊन मोठमोठ्या कंपन्या आपले भांडवल गुंतवून उद्योगधंदे असतील किंवा काय असतील उभारत असतात ते कर्ज कमी प्रमाणात उपलब्ध होईल आणि कमी प्रमाणात उपलब्ध झालं तर रोजगार निर्मितीमध्ये याचा परिणाम होईल. अशी चेन लिंकेज असते इकॉनॉमीमध्ये. त्यामुळे बँकामध्ये ठेवी असणं हे एका प्रकारे चांगलंच आहे. त्यासाठी तुम्हाला ते बँक व्याज देत असते आणि त्यावर काय 1-2% ज्यादा व्याजानं ते इतरांना कर्ज देण्यासाठी वापर करते आपल्या ठेवींचा. पण ह्या ठेवी जर बुडणार असतील तर लोक काय करतात, बँकातून ठेवी काढतात. असं होऊ नये म्हणून डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ही संस्था RBIने स्थापन केली, जेणेकरून तुमच्या ठेवींना तिथं विमा संरक्षण भेटेल. तुमचे पैसे बुडणार नाहीत. तुमच्या ठेवींना तिथं विमा संरक्षण असेल तर तुम्ही परत बँक जरी बुडली तर तुम्हाला RBI ते पैसे देऊ शकते. असं सहकारी बँकेत कराड जनता बँकेचं महाराष्ट्रामध्ये घडलेलं उदाहरण आहे. ती बँक बुडत होती तर त्यांच्या ठेवींना संरक्षण असल्यामुळे त्या ठेवीदारांच्या ठेवी त्यांना मिळण्यास आता सुरुवात झालेली आहे. आता आपल्याला ठेवी विमा व पत हमी महामंडळ DICGC याबद्दल पाहिजे. या अगोदर ठेवी विमा आणि पत हमी हे वेगवेगळं होतं. ठेवी विमासाठी संसदेने 1961ला कायदा केला होता आणि 1 जानेवारी 1962 पासून ठेवी विमा महामंडळानं काम करण्यास सुरुवात केली होती आणि यामध्येच 1968 पासून सहकारी बँकांनी ही सेवा आता लागू केली होती. परत पत हमीबद्दल बँकांनी दिलेल्या पत पुरवठ्याला हमी देण्यासाठी RBIनं 14 जानेवारी 1971 मध्ये भारतीय पत हमी महामंडळाची स्थापना केली होती, CGCI. आणि यानंतर 15 जुलै 1978 मध्ये दोन्ही महामंडळाचे एकत्रीकरण केलं, मर्ज केलं या आणि भारतीय ठेवी विमा व पत हमी महामंडळ म्हणजे DICGIC ही या संस्थेची निर्मिती केली. आपण आता पाहिलं. आणि हे कुणाच्या मालकीचं आहे संपूर्ण तर RBIच्या. हे लक्षात ठेवा, RBIची संपूर्ण मालकी आहे. जसं नॅशनल हाऊसिंग बँक असेल किंवा आणखी काय असं तुम्ही पाहता की ज्या RBIच्या स्वतंत्र मालकीचे आहेत, हे आपल्याला महत्वाचं ठरतं. आता ठेवी विमा व पत हमी महामंडळ यांचं मुख्यालय कुठे आहे? मुंबईला आहे. कार्य काय आहे? बँक बुडल्यास ठेवीदारांच्या ठेवींचे संरक्षण आणि बँकेनं जर कर्जदारांना पैसे घेतले असेल आणि ते परत नाही केले तर त्यासाठी सुद्धा ती पत हमी देत असते. समजा एखाद्यानं कर्ज घेतलं आणि आकस्मिक निधन झालं तर अशा वेळेस DICGIC ही जी संस्था आहे ती काय करते, त्या विमाद्वारे
मृत व्यक्तीचं जे कर्ज असेल ते ठेवीतून आपण ते विम्यातून त्यांचं कर्ज नील केलं जातं. हे लक्षात असू द्या. अशा वेळेस ही विमा महत्त्वाची ठरत असते. सध्या किमान 1 लाखापर्यंत ठेवींना संरक्षण आहे, ते आता 5 लाखापर्यंत वाढवण्यात आलेलं आहे. आता ठेव विमा म्हणजे काय, हा आपल्याला प्रश्न पडू शकतो. ठेव विमा म्हणजे एखादी बँक आर्थिकदृष्ट्या संकटात सापडल्यास किंवा अडचणीत आल्यास ग्राहकांच्या ठेवी काही प्रमाणात संरक्षित केल्या जातात. याला ठेव विमा असं म्हणतात. DICGC ही रिझर्व्ह बँकेची उपकंपनी, त्याद्वारे ठेव विमा सेवा आपल्याला उपलब्ध करून दिल्या जातात. सध्या तरतुदीनुसार बँकेचा परवाना रद्द झाल्यावर आणि लिक्विडेशन प्रक्रिया सुरू झाल्यावर, लिक्विडेशन म्हणजे बँक काय करायची, अवसर नाहीत काढायची, तिला विकून टाकायची किंवा ती बंद करायची. अशा वेळेस काय केलं जातं, तर त्याच्यामध्ये ठेवी असतील त्या जर तुमच्या किती असल्या तर 5 लाखापर्यंत तुम्हाला ती ठेवी मिळतील आणि 5 लाखाच्या जेवढी रक्कम असेल तेवढी तुम्हाला ठेवींची रक्कम मिळाली जाते. म्हणून 5 लाखापर्यंत आता ठेवी सुरक्षित राहतील. अगोदर आपण बजेटमध्ये सांगितलं ना, आता कायदा करतोय हे लक्षात असू द्या. आणि आपल्याला सर्वात महत्त्वाचं काय, पत हमी संस्था कोणती आहे, RBIची लक्षात ठेवा. भारतीय ठेव विमा व पत हमी महामंडळ या संदर्भात सर्व आता आपण पाहिलेलं आहे. त्याचं मुख्यालय मुंबईला आहे. यानंतरची बातमी आहे, जागतिक पातळीवर कोरोना रुग्ण आता घटू लागलेले आहेत. जगभरात आतापर्यंत 16 कोटी बाधितांपैकी 14 कोटी रुग्ण बरे झालेले आहेत. भारत सलग 7व्या दिवशी 4 लाखापेक्षा कमी रुग्णसंख्या भारतामध्ये आहे. भारतात गेल्या 120 दिवसात 18.22 कोटी लोकांना कोरोनाची लस आणि यामध्ये 4.25 कोटी लोकांना 2 डोस दिलेले आहेत. म्हणजे भारत आता लसीकरणाच्या बाबतीत जरा वेगानं पुढे चाललाय असं म्हणायला काही हरकत नाही, कारण 4 कोटी लोकांचं झाले. पण आता भरपूर लसी भारतामध्ये मार्केटमध्ये येत आहेत. जशी रशियाची स्पुटनिक V असेल, स्पुटनिक लाईट असेल, जॉन्सन अँड जॉन्सन, आणखी आपण 5 लसी पाहिल्या त्या क्लिनिकल ट्रायल्समध्ये त्या लवकरच आपल्याला उपलब्ध होणार आहेत. यानंतर आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार गोंडी माडी या भाषेतून शिक्षण. गडचिरोली एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय आहे, त्यांनी काय केलं, मावा शाळा मावा शिक्षण हा उपक्रम सुरू केला. मातृभाषेतून लहान मुलांना शिक्षण घेणं एकदम सोयीस्कर ठरत असतं. काही आपण देशामध्ये पाहतो, जसं चीन असेल, जपान असेल, स्वतःच्या भाषेमध्ये शिक्षण देतो. पण यांच्यामध्ये मग ही लहान मुलं लहानपणीच टेक्नॉलॉजी एवढी डेव्हलप का होतात, तर त्यांना ते शिक्षणच मातृभाषेत उपलब्ध आहे. याच पद्धतीनं आदिवासी मुलांना जर आपण त्यांच्या मातृभाषेमध्ये शिक्षण दिलं, ही आता गोंडी भाषा कुठं बोलली जाते, मध्य प्रदेशमध्ये असेल किंवा छत्तीसगड असेल आणि आपल्यातल्या गडचिरोलीच्या आजूबाजूचा प्रदेश असेल, या भागामध्ये हे आदिवासी गोंड जे आदिवासी आहेत ते गोंडी भाषा बोलतात. माडिया आदिवासी आहेत ते माडिया भाषा बोलतात. मग या गोंडी माडिया भाषेमध्ये 1ली ते 4थीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची गोडी वाढावी यासाठी सराव पुस्तिका तयार केली आणि या ह्याच्यातून त्यांना आपण शिक्षण देतो. यामुळे काय होईल, त्या मुलांना शिक्षणाची गोडी वाढेल आणि मराठी इंग्रजी सारख्या भाषांची सुद्धा आकलन होईल. गोंडी भाषेतले शब्द आपण मराठीत काय म्हणलं जातं हे सांगायचं, इंग्रजीत काय म्हणलं जातं हे सांगायचं, जेणेकरून त्यांच्या 3 भाषा सूत्र जे आपण म्हणतो ती अशा पद्धतीने राबवली पाहिजे. त्या मुलांची स्थानिक भाषा कोणती आहे ती राबवली पाहिजे. आपण काय केले, त्रिभाषा सूत्र म्हणजे मराठी इंग्लिश प्लस त्या राज्याची भाषा, असं हे सूत्र आपण आत्ताच्या जे नवीन शैक्षणिक धोरण 2020 आलं त्यामध्ये ठेवलं होतं. पण यानंतर परत दक्षिणेतील राज्यांचा विरोध आल्यानंतर आपण ही सक्ती हटवण्यात आली. याचाच उद्देश असा आहे की त्रिभाषा सूत्रीमध्ये त्या लोकांची बोलीभाषा सुद्धा असायला हवी. कारण भारतामध्ये भाषा ह्या जरी घटनेतल्या आपण 22 जरी असल्या तर कित्येक बोलीभाषा आहे. आणि आपण म्हणतो की भाषा मरता राज्य इमरते, संस्कृतीचाही दिवा विजय. हे ज्यावेळेस आपण म्हणतो की संस्कृतीचा दिवा विजय म्हणजे आपल्या भारताची जी बहुविविधताची संस्कृती आहे, भाषामध्ये प्रत्येक 12 कोसावर भाषा बदलली जाते असे म्हणलं जातं. मग ही भाषा बदलते म्हणजे काय होते, जसं आपण पाहतो की प्रत्येक भाषेला बोलीभाषा असते. मग मराठीच्या बोलीभाषा कोणत्या आहेत, वराडी डांगी असेल किंवा अहिराणी असेल, खानदेशी असेल, मानदेशी असेल, कोकणी असेल, ह्या त्यांच्या बोलीभाषा आहेत. मग यातल्या प्रमुख कोणत्या आहेत, वराडी डांगी अहिराणी, हळबी असेल, ही माडिया गोंड असेल, आदिवासी बोलणारे, ह्या भाषेंचा जर आपण पाठ्यपुस्तकात जरी समावेश केला आणि त्या प्रादेशिक भाषेतून जर शिक्षण गेलं तरी ते चांगलं आहे. मग प्रमाण भाषा आणि बोलीभाषा हे 2 फरक आहेत. प्रमाण भाषा म्हणजे आपण जी लिहितो ती, जी पुस्तकात असते ती, आणि बोलीभाषा म्हणजे जी लोक बोलतात ती. आता गोंडी भाषेची आपण आता इथं दिलं, इंग्लिशमध्ये काय शब्द आहे, गोंडीमध्ये काय आणि हिंदीमध्ये काय. जसं एखाद्या वेळेस आपण त्यांना म्हणतो की रेंट, तर तिथं त्यांचा शब्द आहे की सते आणि हिंदीमध्ये शब्द हुआ की फाडा हुआ. आता रेस्क्यू हा इंग्लिशमध्ये शब्द असेल तर तिथं शब्द आहे की पिसे आताना आणि इकडे हिंदीमध्ये शब्द आहे बचाना. ह्या अशा 3 भाषांमध्ये जर आपण त्यांना शिकवत गेलो, मराठीमध्ये काही शब्द दिले तर जे आदिवासी लोक असतात जे मुख्य प्रवाहापासून लांब आहेत त्यांच्यामध्ये आपण पाहतो की काय असते, शायनेस ऑफ कॉन्टॅक्ट इंग्लिशमध्ये म्हणलं जातं की बुजरेपणा असतो, जे मुख्य प्रवाहातील लोकांच्यात मिसळत नाहीत. का तर त्यांना वाटतं की आपली भाषा त्यांना समजणार नाही, आपली जीवनशैली त्यांच्यापासून वेगळी आहे. मग हे असं नाही झालं पाहिजे. भारतामध्ये सर्व लोक आपण राहतो, ते बहुविविध आहे.
भारतामध्ये विविधतेत एकता आपण मानलं जातं. वसुदैव कुटुंबम ही आपली कल्पना आहे. त्यामुळं भारतातील जी बोलीभाषा आहेत त्यांना सुद्धा जगवलं पाहिजे. यासाठी सर्वात महत्त्वाचं काम कुणी केलेलं आहे? डॉक्टर गणेश देव यांनी. पद्मश्री हा किताब त्यांना दिला गेला आहे. कारण युनेस्कोचा जो एक प्रोजेक्ट होता सर्व भारतीय बोलीभाषांचं संकलन, हे एका व्यक्तीनं तयार केलेलं आहे. संस्थेचं काम एक व्यक्तीने केलं आहे. त्यामुळे डॉक्टर गणेश देव यांचं नाव लक्षात असू द्या. भारतीय भाषांसाठी एक संकलन करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. त्यांनी बहुतेक बोलीभाषांचं संकलन केलेलं आहे. यासाठी युएनचा सुद्धा रिपोर्ट आला होता की आता बोलीभाषा सुद्धा मरतायत. भाषा नाही मिळली पाहिजे, कारण भाषा असेल तर त्या भाषेतील आपल्याला संस्कृती लक्षात येते. जुन्या पद्धतीच्या काही म्हणी असतील, काय असतील हे लक्षात येतं. आणि बोलीभाषा ह्या जी आपली बोलीभाषा असते ती प्रमाण भाषेची काय करते? गोडी वाढवत असते. त्यामुळं बोलीभाषा ह्या जगल्याच पाहिजेत. त्यामुळे तुम्ही एखाद्या भाषेबद्दल बोलत असाल तर त्याबद्दल गर्व बाळगा. कुणी तुम्हाला हसलं तरी त्याच्याबद्दल कोणती शंका घेऊ नका, कारण तुमची ती संस्कृती आहे. आपण पाहतो की एखादा डायलॉग मारताना एखादा चित्रपटातील नट असेल, तो तिच्या बोलीभाषेमध्ये बोलतो, तर किती चित्रपट असतात. उदाहरणार्थ आपले दादा कोंडके असतील, निळू फुले असतील, यांचे डायलॉगाचे बघा ना कसे डायलॉग कसे ते फेकतात, तर त्यांच्या बोलीभाषेतून. आणि यामुळे हे चित्रपट गाजले गेले. म्हणून तुम्ही जरी बोलीभाषामध्ये तुमच्या बोलत असाल तर ती बोलीभाषा जीवन ठेवण्याचं काम करता, हे महत्वाचं आहे. अहिराणी, वराडी, डांगी असेल, या तर UPSCच्या मराठी साहित्य या विषयातील अभ्यासासाठी असणाऱ्या भाषा आहेत. प्रमाण भाषा आणि बोलीभाषा यामधील फरक सुद्धा UPSC विचारते. आणि ह्या बोलीभाषांच्या बद्दल आपल्याला UPSCच्या पूर्व परीक्षेमध्ये जोडायला येऊ शकतं. MPSC मध्ये सुद्धा जोडायला येऊ शकतं. भूगोलामध्ये आपण आदिवासींची चित्र दाखवून बघतोय, कंबाईनच्या पूर्व परीक्षेमध्ये प्रश्न येतात. त्यामुळे अशी ज्यावेळेस बातमी मिळेल त्यावेळेस तुम्ही ती कॅप्चर करा, जेणेकरून आपल्याला लक्षात येईल की काय आहे हे. कुठं आहे? गडचिरोलीमध्ये. कोणती भाषा आहे? गोंडी माडिया मावा शाळा मावा शिक्षण हा उपक्रम तिथं सुरू केलेला आहे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत. हे लक्षात असू द्या. बोलीभाषा आणि प्रमाण भाषा. आपल्या भारतामध्ये किती भाषा बोलल्या जातात? जरी 22 भाषांचा उल्लेख 8व्या परिशिष्टामध्ये जरी घटनेमध्ये असला तरी भारतामध्ये किती भाषा तरी बोलल्या जातात त्याचे तुम्ही व्यवस्थित पहा. कोणत्या राज्यामध्ये कोणती बोलीभाषा आहे, आदिवासी कोणत्या भाषा बोलतात, PVTG पर्टिक्युलर व्हल्नरेबल ट्राईब जे आहेत त्यांच्या भाषा किती आहेत? 75 आहेत. PVTG यांच्या भाषा पण बघून ठेवा, कारण प्रश्न येण्याची दाट शक्यता असते. यानंतर आधाराभावी लस व इतर सेवा नाकारता येणार नाही असं UIDAI सांगितले. UIDAI म्हणजेच युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया, जे आधार आपल्याला देते ना संस्था, ती UIDAI ही संस्था आहे, लक्षात ठेवा. UIDAI. आता UIDAI मला कमेंटमध्ये सांगा की ही कोणत्या मंत्रालयाअंतर्गत आहे. कमेंटमध्ये सांगा UIDAI ही संस्था कोणत्या मंत्रालयात आहे जी आपल्याला आधार देते. मग आता त्यांनी सांगितलं की आधार कार्ड नसलं तर तुम्हाला लसीकरण असेल, औषध उपचार असेल किंवा रुग्णालयात दाखल करून घेणं असेल, यापासून तुम्हाला वंचित ठेवता येणार नाही. आधार नसलं तरी तुम्ही आता वंचित राहणार नाही. भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण आहे ना UIDAI यांनी हे स्पष्ट केलेलं आहे. हे सर्वात महत्त्वाचं आहे. काही लोकांकडे आधारच नाही, कारण मुख्य प्रवाहापासून ते जर लांब राहत असतील तर कधी सेंटर सुरू झालं, कधी आधारवाले येऊन गेले, तालुक्याच्या ठिकाणी जात नसतील तर त्यांच्याकडे आधार नसेल तर त्यांना लस देता येणार नाही. हे आता आपल्याला नाकारता येणार नाही. आधार नाही म्हणून लस नाही हे चुकीचं ठरेल. हे आता आधार देणाऱ्यांनीच स्पष्ट केले. त्यामुळे आता लस द्यावीच लागेल. तुम्ही कमेंटमध्ये सांगा हे कोणत्या मंत्रालयाच्या अंदर आहे. UIDAI. यानंतर महाराष्ट्रासाठी दुःखद बातमी. तरुण उमदं नेतृत्व होतं महाराष्ट्रातलं, दिल्लीच्या तख्तापर्यंत म्हणतो ना आपण. मराठी माणसं काहीतरी केंद्रामध्ये पाहिजेत, त्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होणार नाही. त्यापैकी एक तरुण व्यक्तिमत्व म्हणजे राजीव सातव. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारं व्यक्तिमत्व हे होतं. आणि आपण पाहतो संसदेमध्ये काही भाषणं करणारे व्यक्तिमत्व असतात, काही प्रश्न मांडणारे व्यक्तिमत्व असतात. त्यामध्ये राजीव सातव यांचा आपल्याला समावेश करावा लागतो. राजीव सातव हे असं व्यक्तिमत्व होतं की तरुणपणीच त्यांनी युवकांचं संघटन केलं होतं आणि त्यामुळे युवकांचे बहुतांश प्रश्न त्यांनी संसदेमध्ये मांडले होते. माननीय राजीव सातव यांच्याबद्दल सांगायचं म्हटलं तर UPSC MPSC बद्दल युवकांसाठी त्यांचं मार्गदर्शन मोलाचं असायचं, कारण स्वतःच ते स्पर्धा परीक्षा करत होते. काही दिवस पुण्यामध्ये ते राष्ट्रीय सेवा योजने अंतर्गत कित्येक सराव शिबिर जे असतात आपले राष्ट्रीय सेवा अंतर्गत सामाजिक कामाचे, त्यामध्ये सहभागी झालेले आहेत. फर्ग्युसन कॉलेजला त्यांचं शिक्षण झालेलं आहे. असं एक व्यक्तिमत्व होतं तरुणांना साथ देणारं, आणि काल त्यांचं अकाली निधन झालेलं आहे. त्यामुळं राजीव सातव यांच्याबद्दल आपल्याला पाहावं लागतं. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार होते, राष्ट्रीय राज्यकारणातील अभ्यासू नेते होते, ॲडव्होकेट म्हणजेच त्यांनी LLB पदवी घेतलेली होती ILS कॉलेज पुण्यामधून. राजीव सातव यांचं वयाच्या 46व्या वर्षी निधन झालेलं आहे. सलग 4 वेळा संसदरत्न पुरस्कार त्यांना भेटलेला आहे. 2002 मध्ये मसोड या पंचायत समिती, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली पंचायत समिती या गणातून त्यांची काय झाली होती? राजकीय प्रवासाला सुरुवात झाली होती. म्हणजे पहिल्यांदा पंचायत समिती सदस्य ते झालेले आहेत. यानंतर 2007 जिल्हा परिषदेचे सदस्य झाले हिंगोलीच्या, आणि कृषी व पशुसंवर्धन सभापतीपदी त्यांची निवड झाली.
2008ला युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद मिळालं त्यांना. 2009ला कळमनुरी विधानसभा मतदारसंघातून आमदार झाले. 2010ला अखिल भारतीय युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी भेटली. म्हणजे दिल्लीच्या तख्तावर आपण म्हणतो ना मराठी माणूस पाहिजे, इथून बघा सुरुवात झाली त्यांची. युवक काँग्रेसचेच अध्यक्षपद त्यांना भेटलं होतं. यानंतर 2014मध्ये हिंगोली मतदारसंघातून ते खासदार झालेले आहेत. 2020मध्ये म्हणजे मागच्याच वर्षी त्यांची महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवड झाली होती. आपण पाहतो राज्यसभेवरून काही खासदार निवडले जातात राज्यातून, त्यामध्ये त्यांची निवड झाली होती. आणखी त्यांचं मोठं काम आहे. कुठं मोठं काम आहे तर हिंगोलीमध्ये आपण पाहतो लिगोची एक लॅबोरेटरी आपण तयार करणार आहे. त्या लॅबोरेटरी आणण्याचं काम त्यांचं मोलाचं वाटा आहे. काही ठिकाणी आपण म्हणतो की दिल्लीतून काही कामं खेचून आणायची असतात. जसे आपण पाहतो रस्त्याचा विकास महाराष्ट्रामध्ये चांगला होतोय. आपले रस्ते वाहतूक मंत्री माननीय गडकरी साहेब आहेत, ते जास्त प्रमाणात तिथं महाराष्ट्राला निधी देत असतील. त्याच पद्धतीनं लिगोची जी लॅबोरेटरी होती, लायगो आपण त्याला म्हणतो, त्यासाठी हिंगोलीमध्ये औंढा नागनाथ येथे ती उभारली जाणार होती. आणि यासाठी त्यांनी महत्त्वाचं काम बजावलं होतं की ती हिंगोलीमध्ये आणली होती. यानं काय होतं तर महाराष्ट्रामध्ये विज्ञानाच्या ज्या प्रयोगशाळा आहेत त्या वाढण्याची शक्यता असते. विज्ञानाच्या प्रयोगशाळा वाढल्या तर सायंटिफिक टेम्पर वाढतं, जे आपल्या मूलभूत कर्तव्यामध्ये सांगितलेलं आहे. आणि ह्यामुळंच आपल्या महाराष्ट्राला आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणतो, की अशा पद्धतीनं आपण वेगळ्या लाईननं आपण चाललेलो असतो, की इतरांपेक्षा महाराष्ट्र पुढे जाण्याच्या काममध्ये वेगवेगळ्या पातळीवर वेगवेगळी लोक काम करत असतात. त्यामुळे राजीव सातव यांचं शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, वेगवेगळ्या पातळीवर योगदान होतं आणि तरुण आणि उमद नेतृत्व होतं. त्यामुळे महाराष्ट्राची नक्कीच यामुळे हानी झालेली आहे. लक्षात असू द्या, राजीव सातव यांच्याबद्दल एक चांगलं व्यक्तिमत्व होतं. यानंतर सायटोमेगालो विषाणू याबद्दल पाहिजे, कारण त्यांचा मृत्यूच सायटोमेगालो विषाणूमुळे झाला. आता सायटोमेगालो विषाणू म्हणजे काय तर DNA प्रकारातील हा एक विषाणू आहे. सर्वसाधारणपणे लोकांमध्ये आढळतो. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झालेल्या व्यक्तीमध्ये त्याचे परिणाम जाणवू लागतात. आपण जास्त प्रमाणात औषधं खातो ना, त्याचा हे परिणाम असतो. स्वतःच्या शरीराला आपण जर इम्युनिटी म्हणजे प्रतिकारशक्ती स्वतःच वाढवण्याची संधी नाही दिली ना, तर बाहेरच्या औषधं आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती कमी करतात. आणि प्रतिकारशक्ती कमी झाली तर असले साधे रोगामुळेही माणसं दगावण्याची शक्यता असते. आता सायटोमेगालो हा विषाणू अमेरिकेतील कित्येक व्यक्तींमध्ये हा आढळतो, हे लक्षात असू द्या. म्हणजे साधारण अमेरिकेतील 40 वर्ष पूर्ण झालेल्या जवळपास निम्म्याहून अधिक व्यक्तीच्या शरीरात हा विषाणू आढळूनच येतो. लाळ किंवा शरीरातील इतर द्रवाच्या माध्यमातून हा प्रसार पावतो. आणि सायटोमेगालो हा विषाणू लहान मुले आणि गरोदर महिलांमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो, हे लक्षात असू द्या. प्रसार कशाद्वारे होतो तर बाधित व्यक्तीची लाळ किंवा थुंकी, रक्त, मूत्र, मातेच्या दुधातून अशा पद्धतीचा प्रसार होतो. तर लक्षणं काय आहेत? डोकेदुखी, श्वास घेताना अडचण, ताप, ग्रंथी सुजतात. आणि हा व्हायरस जो आहे तो DNA टाईपचा व्हायरस आहे, त्यामुळं जास्त प्रमाणात त्याचं इन्फेक्शन होतं. श्वासोश्वासाला एकदम माणसाला दम लागल्यासारखं होतं, त्यामुळं सतत व्हेंटिलेटरवर राहावं लागतं. राजीव सातव बरे झाले म्हणून मागच्या आठवड्यातच न्यूज आली होती. पण एकदमच हा विषाणूचा परत एकदा त्यांना न्यूमोनियासारखा संसर्ग झाल्यासारखं झाला. चेकिंग नंतर सायटोमेगालो विषाणूचा संसर्ग आढळला, त्यामुळं त्यांचा अकस्मात निधन झालेलं आहे. त्यामुळे आपल्याला सायटोमेगालो विषाणूबद्दल पाहावं लागतं. निदान रक्ताच्या चाचणीद्वारे करता येतं, हे महत्त्वाचं आहे. सायटोमेगालो विषाणू लक्षात असू द्या. कोरोनानंतर हा दुसरा व्हायरस सुद्धा आपल्याला अभ्यासावा लागतो. यानंतर ज्येष्ठ संवादिनी ऑर्गनवादक मधुसूदन बोपर्डीकर यांचं निधन झालेलं आहे. विविध भाषांचे अभ्यासक, ज्येष्ठ संवादिनी व ऑर्गनवादक माजी प्राचार्य डॉक्टर मधुसूदन नागेश बोपर्डीकर वय 86 यांचं निधन झालेलं आहे. राज्य सरकारचा त्यांना कालिदास पुरस्कार मिळाला होता. संस्कृत, संगीत, तत्वज्ञान, अध्यात्म, काव्यविषयक 50हून अधिक पुस्तकं त्यांची प्रकाशित झाली होती. संगीत कानोपात्रा नाटकासाठी त्यांनी महाराष्ट्रातील दौऱ्यात ऑर्गनची साथ दिली होती. आपण पाहतो काही नाटकं महाराष्ट्राभर वर्ष गाजत असतात. त्या संदर्भात संगीत कानोपात्रा या नाटकासाठी त्यांना महाराष्ट्रीय दौऱ्यात ऑर्गनची साथ त्यांनी दिली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आंक आ धन्य छे या मूळ गुजराती संग्रहातील 67 कवितांचा अनुवाद नयने इमे धन्य रे या नावाने त्यांनी प्रकाशित केला होता. नयने इमे धन्य रे, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आंक या धन्य छे या मूळ गुजराती संग्रहातील 67 कवितांचा त्यांनी अनुवाद केला होता. त्यामुळं हे आपल्याला मधुसूदन बोपर्डीकर यांच्याबद्दल पाहावं लागतं. वय 86 त्यांचं आता निधन झालेलं आहे. यानंतर क्रीडा विश्वातल्या घडामोडी. तेजस्विनी शंकरला सुवर्णपदक भेटलेलं आहे. भारताचा उंच उडीपट्टू तेजस्विनी शंकर याने अमेरिकेत झालेल्या बिग 12 ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केलेली आहे. काय असतं, काठी घेऊन जाऊन आपण म्हणतो ना उलटी उडी मारतात, त्या प्रकारामध्ये उंच उडी घेण्याच्या ह्याच्यामध्ये त्यांनी हे केलेलं आहे. कॅनासास राज्य विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या तेजस्वीने 2.28 मीटर इतकी कामगिरी नोंदवली आहे. हे या स्पर्धेतील सलग दुसरं विजेतेपद आहे. 2019ला त्यांनी अगोदर सुवर्णपदक जिंकलं होतं.
2020ला करोनामुळे कोणतीच स्पर्धा झाली नव्हती, त्यामुळे सलग असा हा शब्द आलेला आहे, दुसरे विजेतेपद. कारण मध्ये कोणतीच स्पर्धा ती झालेली नव्हती, त्यामुळे सलगच विजेतेपद ठरलेलं आहे ते. या अगोदर त्याने 2018मध्ये 2.29 मीटर इतकी कामगिरी नोंदवली. या स्पर्धेत रौप्य पदक कोणाला मिळालं? वेर्नर टर्नर, ओकलाहोमा विद्यापीठ आहे त्यांचं. कांस्य पदक जेकान होगान, हे टेक्सास टेक विद्यापीठातील आहे. लक्षात असू द्या. सुवर्ण पदक कोणाला? तेजस्विन शंकरला. रौप्य पदक वेटर्नर टर्नर, कांस्य पदक जेकान होगानला. हे लक्षात असू द्या. उंच उडी किती मारली त्यांनी? 2.28 मीटर. ह्या अगोदर सुद्धा त्यांनी 2.29 मीटर इतकी कामगिरी नोंदवली 2018मध्ये. तेजस्विनी शंकर सुवर्ण पदक उंच उडी. यानंतरची बातमी आहे, लिस्टर सिटीला FA चषक फुटबॉल स्पर्धेत विजेतेपद भेटलेलं आहे. FA चषक फुटबॉल स्पर्धा नेहमी फुटबॉल क्रिकेटपेक्षाही जास्त पद्धतीनं युरोपामध्ये फेमस आहे. ला लिगा असेल, काय असेल, एवढं त्यांच्याकडे आहे ना. आपण पाहतो मेस्सी असेल, रोनाल्डो असेल किंवा मॅराडोना असेल, हे असे एकदम खेळाडू आपल्याला आपण पाहतो की चाणाक्ष नजरेने खेळत असतात. फुटबॉलचं एक वैशिष्ट्य आहे की क्रिकेटसारखी तिथे शांत खेळ नसतो. त्यांना तिथे वेळ असते, तेवढ्या वेळामध्ये तो कम्प्लीट करावा लागतो. यामुळे आपल्याला तिथे दिवस दिवस खेळ बघण्याचं थांबावंच लागत नाही. तेवढ्या वेळामध्ये त्यांनी खेळ कम्प्लीट केला की कोण जिंकलं कोण हारलं हे आपल्याला ठरू शकतो. पेनल्टी शूट आउट सारखे असतं, त्यामुळे बाहेर पण कुणाला तरी काढलं जातं. काही पद्धतीनं आपण पाहतो की एवढा फास्ट हा खेळ आहे की यामध्ये मेस्सी सारखे चांगले चांगले खेळाडू सुद्धा कधी कधी आपण पाहतो की हरल्यानंतर जर आपल्याला वाईट वाटले तर ते तिथं काय निवृत्ती जाहीर करतात. कारण हा खेळ एकदम फास्ट आहे. यांची फुटबॉलचा चषक एकदम जोरात असतो. यामध्ये लिस्टर सिटी FA चषक फुटबॉल स्पर्धेत त्यांनी विजेतेपद मिळवलं आहे. कोणी? लिस्टर सिटीनं. बलाडेज चेल्सीला 1-0 असा पराभव त्यांनी केला. 137 वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा जेतेपद आहे, त्यामुळे ही बात महत्वाची आहे लिस्टर सिटीच्या संदर्भात. लिस्टरने या अगोदर 4 वेळा FA स्पर्धेत अंतिम फेरी धडक मारली, पण त्यांना विजेतेपद घेता आलं नव्हतं. 2015-16ला इंग्लिश प्रीमियर लीगचं ते विजेते ठरलेत आणि 2021-22ला म्हणजे आत्ता त्यांनी चेल्सीला हरवत 137 वर्षांनी इतिहास रचत कशाचं? FA फुटबॉल स्पर्धेचं विजेतेपद घेतलेलं आहे. असे कधी कधी MPSC साईडलाईननं प्रश्न विचारते, त्यामुळे हे सुद्धा आपल्याला करावं लागतं. सगळ्याच भारताच्या सगळ्याच महाराष्ट्राच्या आपल्याला बातम्या खेळाच्या येत नाहीत. कधी कधी अशा बातम्या येतात की ज्या ऐतिहासिक आहे, जसं 137 वर्षांनी इतिहासात पहिल्यांदा जेतेपद आहे. मग हा प्रश्न येऊ शकतो, कुठल्या देशानं किंवा कोणी काय असेल, कोणती फुटबॉल स्पर्धे आहे किंवा कोणत्याच फुटबॉल स्पर्धेमधील कोणत्या संघाने जिंकला असं पण विचारू शकते. म्हणून अशी छोट्या छोट्या बातम्या महत्त्वाच्या सुद्धा आपल्याला पाहाव्या लागतात. किती 4-5 लाईन असतात, व्यवस्थित पाहिलं तर आपल्या लक्षात राहू शकतं. यानंतर क्रीडा विश्वातली घडामोडी. आज क्रीडाबद्दल जास्त पद्धतीने आलं होतं. इटालियन ओपन टेनिस स्पर्धेत इगा स्विटेक हिला महिला एकेरीचं विजेतेपद भेटलेलं आहे. पोलंडच्या इगा स्विटेकने अंतिम लढतीत चेक प्रजासत्ताकच्या कॅरोलिना प्लिस्कोवा यांचा 6-0 अशी मात करत पराभव केला आहे. हे तिचं तिसरे WTFचं विजेतेपद आहे. या जेतेपदासह इगा जे 19 वर्षाची आहे ही पहिल्या 10 क्रमांकात येण्याची शक्यता आहे. आणि जागतिक क्रमवारीत इगा सध्या 15व्या स्थानी तर कॅरोलिना ही 9व्या स्थानावर आहे. 19 वर्षाची आहे आणि लक्षात महत्वाचं ठेवा की तिनं कुणाला हलवले? कॅरोलिनाला. आणि कॅरोलिना सुद्धा एकदम आपण पाहतो की टेनिस स्पर्धेमध्ये ही सध्या गाजलेलीच आहे. कित्येक टेनिस स्पर्धेमध्ये आहे, फ्रेंच असेल किंवा अमेरिकन असेल, विम्बल्डन असेल, यामध्ये कॅरोलिनाचा सहभाग आपल्याला पाहायला मिळतो. पण 19 वर्षाच्या इगानं कुणाला हरवलं? कॅरोलिनाला. हे लक्षात असू द्या. यानंतर हिंदूतल्या काही बातम्या आहेत. संयुक्त राष्ट्राच्या संयुक्त समितीची बैठक आता होणार आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की गाझाचा जो व्हायलन्स सुरू आहे तिथं इस्रायल पॅलेस्टाईन वाद, तिथं आपल्याला शांतता करावं लागेल. सध्या महत्वाचं असं आहे की इस्रायल पॅलेस्टाईनच्या गाझा पट्टीवर हल्ला करते, कारण तिथं हमास ही मुस्लिम संघटना आहे, ती इस्रायलवर हल्ला करते. आणि त्यामुळं आत्ता गाझा स्ट्रीपमध्ये जे मीडियाचं सेंटर होतं ते इस्रायलनं उडवलं होतं. त्यामुळे आता तिथं बघा मुलगा कसा बसलेला दाखवत आहे. आपण सगळ्यात महत्वाचं आहे की ह्याच्यात मानवी हक्काचं संरक्षण झालं पाहिजे. प्रत्येक देशामध्ये कोणताही देश असू द्या त्याचं मानवी हक्काचं संरक्षण झालं पाहिजे. हा लहान मुलांचा काय दोष आहे, तिथं सामान्य नागरिकांचा दोष काय? म्हणून जी संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद आहे याची आता बैठक होणार आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हा व्हायलन्स कुठेतरी थांबला पाहिजे. मग आपल्या इथं महत्वाचं काय बातमीतले येतं तर या अगोदर आपण सर्वच पाहिलं इस्रायल आणि पॅलेस्टाईन बद्दल, गाझा स्ट्रीप, मेडिटेरेनियन सी असेल, वेस्ट बँक असेल, गोलन हाईट्स असतील, मॅप बद्दल व्यवस्थित पाहिलं. कधी स्थापना झाली इस्रायलची, पॅलेस्टाईन कसं काय झालं, कोणाचा सपोर्ट होता. आता आपल्याला पाहायचे की यामध्ये महत्वाचं काय? संयुक्त राष्ट्राची सुरक्षा परिषद. आता संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेबद्दल बोलायचं झालं तर हे संयुक्त राष्ट्राचं मुख्य अंग आहे. या समितीवर जागतिक सुरक्षा व शांतता राखण्याची जबाबदारी आहे. म्हणून ते आता हा वाद मिटवण्याचा त्यांनी पुढाकार घेतलाय. एकूण 15 सभासद असतात, 5 स्थायी सभासद आहेत. यामध्ये अमेरिका, फ्रान्स, इंग्लंड, रशिया आणि चीन हे 5 राष्ट्र आहेत. 10 अस्थायी सभासद आहेत. यांची निवड
सदस्यांच्या राष्ट्रातून, इतर जे सदस्य आहेत हे 5 सोडून त्यांच्यामधील सदस्यांच्या राष्ट्रातून 2 वर्षासाठी केली जाते. भारत ह्या वर्षी आहे का हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. स्थायी समितीचा अस्थायी सदस्य आहे का संयुक्त राष्ट्राच्या समितीचा. सुरक्षा परिषदेत 5 स्थायी सदस्य असतात. त्यांचा नकाराधिकार जो असतो ना तो महत्वाचा आहे, कारण त्यांनी जर नकार दिला तर कोणताही राष्ट्राचा होकार असेल तर त्या संदर्भात नकाराधिकार आहे असं म्हणता येत नाही. सर्व 5 राष्ट्रांचा नकाराधिकार लागतो, हे महत्वाचं आहे. आणि जर एकाही राष्ट्राने एखाद्याला संमती नाही दिली तर तो निर्णय फेटाळला जातो. महत्वाचा आहे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद. आता मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा ह्याची स्थापना कुठं झाली, ह्याची मुख्यालय कुठं आहे, हे महत्वाचं आहे. मुख्यालय आणि स्थापना सांगा, बाकी मी सर्व माहिती तुम्हाला सांगितली. यानंतर सर्वात महत्वाचं, कोरोना काळातील दत्तक बालकांचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोरोना काळामध्ये कित्येक मुलांचे आई वडील दगावलेले आहेत, त्यांचा अकस्मात मृत्यू झालेला आहे. आता ह्या मुलांचं करायचं काय, म्हणून ह्या मुलांच्या बाबत आपण पाहिलं व्हॉट्सअप ग्रुप विद्यापीठावर ऍड फिरत होती की लहान मुलांना दत्तक देणे आहे घेणे आहे. यामुळे काय होतं, ह्या लहान मुलांचा हक्काचा प्रश्न निर्माण होतो. ही लहान मुलं कुणाकडे गेली तर यांची विक्री होते का, काय होते का, आपल्याला काय कळत नाही. म्हणून सर्वात महत्वाचं आहे की सध्या ही बातमी याच्याबद्दल आहे की कोरोना काळामध्ये जे दत्तक बालकांचा प्रश्न आहे त्या संदर्भात जो अधिकार आहे, कुणाचा डिसिजन असेल आपल्याला दत्तक घ्यायचं का नाही, तर डिस्ट्रिक्ट लेवलला चाइल्ड वेलफेअर कमिटी आहे हीच ठरवणार आहे की ह्या मुलांना दत्तक द्यायचं का नाही. मग हे आपल्याला पाहावं लागतं की कुणाचा अधिकार आहे. आपल्याला बाल हक्क किंवा बाल विकास हा पेपर 3 मुख्य परीक्षेमध्ये राज्यसेवेच्या, त्यामध्ये HRD जो पेपर आहे त्यामध्ये बाल विकास आहे, यामध्ये बाल हक्क आपल्याला पाहावे लागतात. त्या संदर्भात दत्तक बालक विधान मध्ये कायदा जो आहे आपला त्यामध्ये पाहावं लागतं. ज्युअल अँड जस्टिस ऍक्ट 2015 आहे. परत बालकांचे हक्क आपल्याला पाहावे लागतात. कोणता हक्क बालकांचा आहे, बालकांना बालमजुरीचा करू न देणे या संदर्भात कोणता आपल्याला हक्क आहे का, किंवा कोणत्या तरतुदी आहेत राज्यघटनेत हे पाहावं लागतं. किंवा हिंदू विधान दत्तक पालक विधान जो आहे तो कितीचा ऍक्ट आहे, 1956चा, या संदर्भात सुद्धा पाहावं लागतं. ज्युअल अँड जस्टिस ऍक्ट 2015चा आहे. त्यामुळे बालकांच्या संदर्भात जे आहे ते असं बातमी आली की आपल्याला पाहता आलं पाहिजे, जेणेकरून आपलं परत जर प्रश्न आला तर आपल्याला लक्षात यायला लागतं. मग आता सेंट्रल अडॉप्ट रिसोर्स एजन्सी आहे कारा, स्टेट अडॉप्टेशन रिसोर्स एजन्सी सारा, यानंतर CWC जी आहे कुठं असते, जिल्हा पातळीवर असते. चाइल्ड वेलफेअर कमिटी, त्यांचा आता अधिकार आहे कुणाला दत्तक द्यायचं नाही घ्यायचं ठरवायचं. म्हणजे अशा पद्धतीने आपण सुद्धा बातमी वाचत राहील तर आपल्याला बॅक टू बेसिक जाता येतं आणि आपले प्रश्न बरोबर यांची शक्यता वाढते. करंटला बेसिकला जोडता आलं की तुम्ही परीक्षेमध्ये हमखास पास होण्याच्या किंवा मेरिटमध्ये येण्याच्या जवळ जाता. त्यामुळे अशा बातम्या पाहत चला, ही हिंदूतली बातमी आहे. थँक्यू. अशा पद्धतीनं आजचा आपण चालू घडामोडी पाहिल्या. तुम्ही लोकमान्य MPSC UPSC सोबत जोडलेले राहा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आपल्या मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा आणि डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम लिंक दिली ती जॉईन करून वेगवेगळे अपडेट मिळवत राहा. थँक्यू व्हेरी मच.